मिळालं का नेटवर्क? अहो सर आता तर पूर्णच गेलंय सर. मी काय म्हणतो ते मागे हॉस्पिटल गेलं तिथे विचारू ना, एका हॉस्पिटलला दुसरं हॉस्पिटल. हे हॉस्पिटल मध्यवर्ती नसणार, झोलाड हॉस्पिटल आहे की नाही? हो. इंटरनेट नव्हतं तेव्हा खबर कशी मिळायची? माणसांकडून. विश्वासू नेटवर्क कुठलं? माणसांचं. हे बघ हे दोघं रिकामटेकडे दिसतात. काय करत यांना विचारता? अरे बाहेर आहे, लपतो कशाला? अरे नमस्कार सर. ते हो ते एक लोकेशन आहे, आम्हाला जरा सांगा ते लोकेशन कुठे आहे बघा जरा. अच्छा हे होय. एक काम कर, इकडनं सरळ जा, ते विहीर लागेल विहीर. आणि तिकडे डाव्या हाताला वळा. हा तर सॉरी डाव्या हाताला वळा. डाव्या हाताला वळला की मोठा गेट लागेल. गेट लागेल तर वरती काय ते लिहिलंय डांगर हॉस्पिटल. डांगर हॉस्पिटल. पण कबडखाना आहे साहेब, बंद आहे सगळं तिकडे, काय नाही. बघतो आम्ही. याची जडती रे. हा बोलू शकत नाही, हा बोलता येत नाही याला. घाबरतो त्याच्याकडे. भावाने हकललंय त्याला घरातून. नाही नाही साहेब, नक्की साहेब, खोटं नाही बोलणार. इकडे राहतो, हे मागे राहतो, घर आहे. थँक्यू साहेब. गुरुजी, मुलीची पत्रिका मी तुम्हाला पाठवते आणि मुलाची पत्रिका तर तुमच्याकडे आहेच. तर दोन्ही पत्रिका जरा बघा आणि लग्नाचा मुहूर्त तेवढा लवकरात लवकरचा काढा. हो हो ओके ठीक आहे. थँक्यू गुरुजी. नमस्कार. जोशी गुरुजींना फोन केला, त्यांना म्हटलं लग्नाचा मुहूर्त जरा लवकरात लवकरचाच काढा. अरे वा मा, हे छान झाला. मी सुद्धा हाच विषय काढणार होतो, पण आज ब्रेकफास्ट टेबलला काही वेगळंच बोलणं झालं ना. काय काय वेगळा विषय काढणार होतास तू? लग्नाचा, अमितच्या लग्नाचा. लवकर करूया ना? हो खरंच लवकरच करूया. आणि छोटेखानीच करायचं असेल तर काहीच प्रश्न येणार नाही. सगळी तयारी तर आपल्यालाच करायची आहे ना. बरं चला आलेच. मी का अमितचं लवकर लग्न व्हायला हवंय? का म्हणजे ठरले ना सगळं, व्हायला हवं लग्न. अच्छा इतकंच का? अजून वेगळं कारण आहे का? मीता या घरात लवकरात लवकर यावी असं वाटतंय तुला? लवलीन, मूर्खासारखं काहीही बोलू नकोस, ठीक आहे? मूर्खासारखं मूर्खासारखं नाही. हा तुला ना चांगल्याने ओळखून आहे आम्ही. तुझे लोकांना दाखवत नाहीस ना ते मला दिसतं. तुझे लोकांपुढे लपवतोस ना ते नेमकं माझ्या पुढे उघडं पडतं. सो प्लीज डोंट ट्राय माय पेशन्स. परिणाम खूप वाईट होतील. त्याच्या गोळ्या ठेवून दिल्या आहेत ना, डोकं ठिकाणावर यायच्या, घ्यायला चालू कर. तुला गरज आहे त्याची. आधी मला ना शंका होती, पण आता ना प्रॉपर खात्री आहे. तुला वेड लागलाय लवलीन, वेड लागलाय. गौरव इथे आतमध्ये काय? आता काय नाही साहेब, भूत बंगला झालाय साहेब. हॉस्पिटल होतं ना इथे? हो सर हॉस्पिटल होतं. डांगर हॉस्पिटल. पण ते जळून खाक झालं, लोकांनी आग लावली त्याला. जाळून टाकलं? हो. अहो साहेब इथे एक नगरसेवक होते मस्के नावाचे, ते या हॉस्पिटलमध्ये वारले, तर कार्यकर्त्यांनी हे हॉस्पिटल जाळून टाकलं. हे कधी घडलं? 1.5-2 वर्ष झाले असतील साहेब. तुम्हाला कामाला कोणी ठेवलं? आमच्या सिक्युरिटी कंपनीने. ही जागा विकायची बोलतात पण कोण घ्यायला तयार नाहीये. आम्ही आहोत ना. आम्ही घेणार नाही, आपलं बघूया ना काय बघायला मिळेल ना जागा. बघा की सर. बरं उघड उघड गेट. पण इथं आतमध्ये कुत्रे आहेत. अरे आम्ही पोलीस आहोत रे, आम्हाला सगळ्याची सवय. चल विषय कळला का? सर म्हणजे पांचाळची जिथे किडनी काढली असा आपल्याला संशय आहे, ते हॉस्पिटलच नाहीये. डांगरला शोधायला पाहिजे. जमीन बघू आधी. सर सर मला ना एक प्रश्न पडलाय. म्हणजे तो पांचाळ, तो गणपत डाके यांना कधी प्रश्न पडत नाही का? म्हणजे डॉक्टर कोण आहे, आपल्याला एवढ्या लांब दवाखान्यात त्याने का बोलवलं असेल, किंवा फार तर फार आपलं ऑपरेशन करणारा डॉक्टर हा चांगला आहे का नाहीये हे का कळत नाही त्यांना? नाही कळणार ना रे, साधी माणसं आहेत. लॅक ऑफ एज्युकेशन ना. लहानपणापासून सांगितलेलं असतं की डॉक्टरवर विश्वास ठेवायचा. डॉक्टर जे म्हणतो ती पूर्व दिशा. पैसे कमी असतात त्यामुळे सेकंड ओपिनियन घ्यायचा मुद्दाच येत नाही. ते पण बरोबर आहे सर. तू काम कर सलमान, हा जो डांगर आहे ना, डांगर
त्याचा सातबारा काढ रे जरा. म्हणजे डांगर हा डॉक्टर डांगर आहे का इथपासून तर तो सर्जरीज कुठे करायचा, स्टाफ कोण होता, का करायचा, घरात कोण, सगळं लगेच का मला तसं? बोल ग. हा विजय, कुठे आहेस तू? मी जस्ट पनवेलवरून आलोय. का ग? म्हणजे पार्ल्यातच आहेस ना? भोईवाडी पोलीस स्टेशन. तू घरी येतोस का प्लीज लगेच? का, काय झालं? शर्मिला बरी आहे ना? हो, आई बरे आहेत. ते देवी. काय झालं तिला? काय झालं बोल ना. अगं काय झालं देवयानी? फक्त रडू नको, बोल. देवी, विजयला सांग आता सगळं खरं. देवी बोल प्लीज. आता ना माझं बीपी हाय व्हायला लागलंय. थांब ना विजय जरा. थांबणार नाही, पटकन बोल. सांगते. गेले काही दिवस ना मला बाबांचं वागणं खूप विचित्र वाटत होतं. म्हणजे ते असं चमत्कारिक वागतात, पण ते माझ्यापासून गोष्टी लपवत होते दादा. सतत कोणाच्या तरी फोनवरती बोलत होते, कुठेही निघून जायचे. तुला आठवतं एकदा देवरुखला निघून गेले होते आणि मग दुसऱ्या दिवशी परत आले लगेच. मी त्याला विचारलं होतं, तो म्हणाला कामासाठी गेलोय. कुठलं काम ते सांगितलं? हे सगळं मला खूप विचित्र वाटत होतं रे. म्हणून मी न राहून त्यांचा पाठलाग केला. बाबा हा कुठे निघालात? हे कामाचं जरा काम असं तिकडे जाते मी. कसलं काम? अरे हाय काम. पण काय काम आहे ते तरी सांगा. तुम्ही खूप टाळटाळ करता बाबा. हे बघ, मी तुका कधी विचारताय, तू कधी जातस कधी येतस ते? हे बघा बाबा, मी बरेच दिवस झाले मुंबईत राहते. माझ्या खूप ओळखी आहे तिथे. तुमचं काय काम आहे? आणि तुम्ही मला विचारा, मी सांगेन तुम्हाला. अरे देऊ, पण तुला सांगायला मी तुला विचारायला तर पाहिजे की नाही? पण का? मुलांना आम्ही स्वातंत्र्य द्यायचं आणि पालक म्हणून आम्हाला काही स्वातंत्र्यच नाही का? हे बघ, मला कोणाला काही सांगायचं नाही, मी जात आहे. बाबा आत्या, मी जरा बाबांबरोबर बाहेर जाऊन येते ग. दादा त्यांना फॉलो करा. आता बोल ना काहीतरी. तू त्या अंजारियाकडे का गेला? आणि हे सगळं मला सांगायचंही नव्हतं त्यांना. तिला पैसे पण दिले मामांनी. कसले पैसे दिले असतील विजय? ब्लॅकमेल वगैरे नाही ना करत असेल ती त्याला? ते बरोबर आहे सगळं, पण विषय समजून घे ना. ती अंजारिया मामाला ब्लॅकमेल का करत असेल? असं काय माहिती असेल अंजारियाला मामाबद्दल की ती तुला काही माहिती आहे का? मलाही तोच प्रश्न पडलाय. त्या बाईला इतके पैसे का दिले असतील त्यांनी? आणि आत्ता मीताच्या साखरपुड्यात भेटलेत ते त्या बाईला. आणि त्यातही अर्धा वेळ त्या सारडांचं मोठं घर बघण्यात बाबा बिझी होते. आणि 4 वेळा म्हणाले मीतानी नशीब काढलं, मीतानी नशीब काढलं. अरे देवा, अरे यार तुम्ही पण ना माणसाचं बीपी हाय करता फक्त. आणि तो मामा, त्याला असं वाटतं आपण फार शकुनी मामासारखा काहीतरी गेम खेळतोय, त्याला काही येत नाही. काय बोलतोयस विजय? अगं सिंपल आहे. मीताचं लग्न ठरलं, कुठल्या घरात जाते मीता? सारडांसारख्या एका श्रीमंत घरात, बरोबर? मामाला पण तेच करायचंय.
मामाला ह्या चिमणीचं स्थळ एका श्रीमंत घराण्यात पाठवायचंय म्हणून हा सगळा खटाटोप चालवलाय त्यांनी, बाकी काही नाही. आणि ह्याच बदल्यात ती अंदर पैसे घेत असणार तिच्याकडून, दुसरं काहीच नाही. अरे पण कसले पैसे? तिचं कामच आहे ना ते. ऑब्विसली ना, हिचं लग्न श्रीमंत घरात करून देण्याची तिची ती फीज आहे. ती झोलाडच आहे, बाई झोलाड आहे, त्याबद्दल मला काही मनात शंका नाही आहे. पण मामा हे सगळं का करतोय? हिचं लग्न व्हावं म्हणून करतोय. पण तरी किती पैसे घेतले असेल तिने? मी एक डिटेक्टिव्हगिरी केली आहे. काय काय केलंस तू आता? मी त्यांची बॅग चेक केली. त्यांच्या बॅगमध्ये मला जमिनीचे पेपर्स सापडले. आणि दुसरं म्हणजे त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये 4 ते 4.5 लाख रुपये विड्रॉ केलेत बँक अकाउंटमधून. बापरे, अंजारियाला द्यायला? आता ते सगळे पैसे त्यांनी तिलाच दिलेत की त्यांचं अजूनही काही काम होतं हे मला माहिती नाही, पण तेवढे पैसे विड्रॉ झालेत ह्याची एंट्री आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आणि आपली ती वर्सोलीची जमीन, अमराईची जागा, ती विकली त्यांनी. पण असं कसं विकू शकतो तो? म्हणजे तुला पण विचारलं नाही? अरे मला कुठे काही सांगतात ते पैशांचं. त्यांना असं वाटतं की मी लहान आहे. तसं नाही आहे, एवढा मोठा निर्णय घ्यायचा म्हटल्यावर तुला विचारायला पाहिजे त्यांनी. थांब जरा. अरे लवकर आलास? तू उशिरा आलास. अरे बाळू वडापाववाला नाही का, त्याच्याकडे गेलो तो वडापाव आणायला. गरम गरम वडापाव आणि भजी घेऊन आलो म्हणून उशीर झाला. आणि मला वाटलंच होतं की तू घरामध्ये असायलाच हवं. नसतास ना तर पोलीस चौकीमध्ये देऊन आलो असतो वडापाव आणि भजी. सुनबाई जा, ताटवाटी घेऊन ये, आपण भजीपाव खाऊ. जा. काय झाला? कशा एवढे गंभीर झालात? मग 20 तारीख नक्की ना? अहो मी उद्याच येते ना, बाकी सगळ्या गोष्टी आपण आल्यावरच बोलू. हो हो नक्की 20 तारीख. हो ठीक आहे, चालेल. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता लग्नाच्या तयारीला लागायला पाहिजे. जरी लहान लग्न करायचं असलं ना तरी सारडा फॅमिलीचा इव्हेंट आहे, ग्रँड इव्हेंट झाला पाहिजे. बरं झालं आणि अमित नाहीये इथे, मला तुम्हा दोघांना कन्व्हिन्स करता येईल. नाही, तुम्ही कन्व्हिन्स कराल आम्हाला? नाही सर, एंगेजमेंट मध्ये जो घोळ झालाय ना त्याची कसर भरून काढायची असेल तर मोठा इव्हेंट झालाच पाहिजे. लग्न ग्रँड झालं पाहिजे. मलाही पटतंय, लग्न मोठं झालंच पाहिजे आणि तेही सगळ्यांच्या नाकावर टिचून. अमितशी मी बोलेन ना. दॅट्स ग्रेट. पण त्याची इच्छा एकदा आपण. अहो मी आई आहे त्याची, मी करेन ना त्याला कन्व्हिन्स. पण लग्न मोठंच होणार. शहरातले सगळे दिग्गज, बॉलिवूडचे सगळे सेलिब्रिटीज, आपले सगळे स्नेही या लग्नाला आलेच पाहिजेत. एंगेजमेंटला जी नाचक्की झाली आहे ना तिची कसर भरून काढण्यासाठी हे लग्न मोठं थाटात झालंच पाहिजे. लागा तयारीला. हो हो, लगेच तयारीला लागते. अरे विकी, ऐकलंस का तू? 20 तारीख ठरली आहे लग्नाची. काय झालं? आय एम सॉरी मा, मला माहिती आहे की त्या दिवशी माझ्यामुळे प्रॉब्लेम झाला. अरे नाही रे बाळा, असं काय करतोस तू? तुझी काहीच चूक नाहीये. अमितचं लग्न आता आपण थाटात साजरं करणार आहोत. त्यात ना आपण तुला चीफ गेस्ट बनवूया, विक्रम सारडा. हो की नाही? हो पौर्णिमाजी, आता 20 तारीख ठरली आहे तर सगळ्यांना कळव. तर मी सगळ्यांना लगेच कळवते. आलेच. विकी काय? रिलॅक्स. विकली मी ती जमीन. मग अरे माझी जमीन आहे ना म्हणून विकली ती. म्हणजे झालं काय की माझ्याकडे बघायला वेळ नव्हता त्या जमिनीकडे, म्हणून मग ती दुसऱ्याला कसायला दिली. म्हटलं तो तरी करेल त्या जमिनीचं सगळं, का तुम्ही करणार होतात? बाबा, तुम्ही ती जमीन विकली ह्याच्याबद्दल कोणाला प्रॉब्लेमच नाहीये. ती तुमचीच आहे आणि तुम्हीच घ्यायचा निर्णय.
पण हे असं अचानक का बरं? आणि माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं तुम्हाला? अरे बोलायचं काय, बोलून बोलून तू काय सांगितलं असतंस मला की विकू नका ती जमीन, याच्यापेक्षा वेगळं काय सांगणार होती का तू करणार होतीस त्याचं काही? नाही नाही, बरोबर आहे तुझं. फक्त अरे अचानक जमीन का विकलीस एवढाच काय तो प्रश्न पडलाय आम्हाला, बाकी काय नाही. जमीन तुझी, तुला हवी तेव्हा विकाय ना. अरे चिक्या, साधी गोष्ट आहे. जी काल परवा विकायची होती ती आज विकली जमीन, एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. या भजी खाऊयात. याच हे सुन बाई. बरं मला सांग, ऐक तू, त्या अंजारिया बाईला पैसे का दिलेस तू? बोला ना, बोला. हे बघ चिक्या, तू पोलीस म्हणून एका गुन्हेगाराचा पाठलाग करतोस ना, ते योग्य आहे. पण एका मुलीनं एका बापाचा पाठलाग करणं हे चुकीचं आहे. आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून या मुलीनं माझा पाठलाग केलेलं मला आवडलेलं नाही. मलाही आवडलेलं नाहीये. तुम्ही परस्पर त्या अंजारिया बाईंना जाऊन भेटून आलात, मला सांगितलं तुम्ही बाबा तुमचं काय आहे? जे काही आहे ना ते खरं खरं आत्ताच्या आत्ता सांगा मला. काय खरं खरं सांगा ग? हा, काय खरं खरं सांगा? त्या बाईकडे जाऊन काय मी माझं लग्न जमवणार आहे? कुणाच्या लग्नासाठी चाललंय? हिच्याच लग्नासाठी चाललंय ना? बरोबर आहे. अरे आमचं एवढंच म्हणणं होतं की म्हणजे तू हे आम्हाला सांगून केलं असतं तर बरं वाटलं असतं ना रे. अरे काय मगापासून चाललंय तुमचं? सांगायचं होतं आणि बोलायचं होतं. त्या सर्वतेच्या मुलीचं लग्न ठरलं नुसतं तर त्या श्रीमंत लोकांनी 45 लाखाची गाडी गिफ्ट दिली आहे त्यांना. हिचं काय? हिचं पण लग्न आहे का मध्यमवर्गीय घरामध्ये लावायचं आणि आयुष्यभर हिनं समाधानी राहायचं त्याच्यामध्ये? बाबा माझी अँबिशन नाहीये सारळांसारख्या घरात जाण्याची. अरे मग मूर्ख आहेस तू. अरे श्रीमंत घरामध्ये लग्न झालं ना तर आयुष्यभर कशाचीच कमी पडणार नाही, ऐश्वर्यात जगशील तू. कसं कळत नाही हिला? म्हणून हे असं करायचंय का आपण? मीता आणि अमितचं लग्न ठरलं कारण अमितने मीताला बघितलं होतं, त्याला ती आवडली होती आणि तिचं नशीब चांगलं होतं ना म्हणूनही झालं. तिच्या आई वडिलांनी कोणाला पैसे नव्हते दिले की आमच्यासाठी श्रीमंत स्थळ बघून घ्या म्हणून. आता हीच फुटपट्टी तुम्ही माझ्या आयुष्याला सुद्धा लावणार आहात का? वा, म्हणजे आता तू बापाला शिकवणार आहेस बापाने बापाचं कर्तव्य कसं निभवायचं ते? या तुम्ही जरा इथे या, दोघं बसा इथे. तुम्ही शांतपणे बसा, मी चहा टाक. काही नकोय मला चहा. बरं मला सांग, त्या अंजारिया बाईला किती पैसे दिलेत? मी 2 लाख रुपये ऍडव्हान्स दिले. सगळे मिळून तिला 15 लाख रुपये द्यायचे. बाबा 15 लाख? आणि मी ते देणार आहे. तू बस ना खाली बस. अरे त्या 15 लाखामध्ये ही 115 कोटीच्या संपत्तीची मालकीण होईल, कसं कळत नाही हिला? अरे चिकू दादा, त्या श्रीमंत स्थळाला जर मी पसंत नसले तर काय करतील हे? अरे मग ती बाई दुसरं स्थळ बघेल ना श्रीमंतीचं. मी 15 लाख रुपये तिला का दिले? श्रीमंत घरामध्ये हिचं लग्न व्हावं म्हणून ना. मग ती तिची जबाबदारी ती बघेल ना. नाही, माझं ठरलंय, मी लग्नच करणार नाहीये आणि केलं ना तर पळून जाऊन करणार आहे. माझं ठरलंय, मला कोणी काही सांगायचं नाहीये. अरे ही पळून जाऊन म्हणतेय. नाही पळून जाणार, मी आहे ना, मी पोलिसात आहे की नाही. मी बघतो ना काय. अरे पण योग्य आहे का ते? अरे बाप म्हणून कळकळीने सांगतोय ना मी. 4 पावसाळे जास्त पाहिलेत म्हणून. शांत हो. धर पाणी पी. शांत हो रे, काय नाही होणार. पाणी पी. बोशू, कमाल आहे. शर्मिला नाही, बोशू नाही, देवयानी नाही, गेलात कुठे सगळे? काय एकत्र देवळात गेलात की काय? बोशू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू बरी आहेस ना? हा, मला काय झालंय? नाही ते नाही, काय नाही. उठ अरे, 11:30 झालेत. 11:30 वाजलेत? मला सांगितलं का नाही तू? मला उठवलं का नाही? कारण मला माहिती होतं तुला दुपारपर्यंत पोलीस स्टेशनला जायचं नाही. म्हटलं होऊ देत कधीतरी झोप पूर्ण.
पण तरी मला उठवायचं ना. उशिरापर्यंत झोपलो की भलती सलती स्वप्न पडतात मला, माहिती आहे ना तुला. काय बघितलं स्वप्नात? की मी प्रेग्नेंट आहे? हो, तू प्रेग्नंट आहेस. नाही रे, तुला इतकं दरदरून घाम फुटलाय आणि जस्ट झोपेतून उठलायस म्हणून मला असं वाटतंय की तुला स्वप्नात पण असंच काहीतरी दिसलं असेल की कोणीतरी येऊन डोक्यावर बसलंय की काय. देवयानी आणि मामा कुठे आहेत? बरे आहेत का? माहित नाही. हिमालयात जशी शांतता असते ना तशी शांतता आहे घरात सकाळपासून, आणि वातावरणही थंडच आहे. मामा नेहमीप्रमाणे बाहेर गेलेत आणि देवी काही बोलत नाहीये सकाळपासून, शांत आहे. बेल वाजली. मी बघतो. हॅलो हॅलो. माझी मुलगी कुठे आहे? तुम्ही भोसले, मीता कुठे आहे? तुम्ही काय केलंय तिचं? मी तर काय झालंय मी त्याला, मला कळत आहे. म्हणजे दीपाताई काय झालंय? यांना विचार ना, यांना माहित असेल. मला का माहिती असेल मी त्याला काय झालंय? काय बोलताय ताई तुम्ही? अगं मी ती सकाळपासून मी त्याला शोधतेय ग. ती कुठेच नाहीये. कुठे आहे माझी मीता? तुम्ही काय केलंय तिचं?